त्रास होत आहे ना. तुम्हाला माहिती आहे आज जे सगळे मीडियाचे जे प्रतिनिधी होते त्यांच्यासमोर सगळे मीडिया प्रतिनिधींनी बघितलेलं आहे की किती प्रेशर होता मुलगेला, किती कॉल येत होते आणि ते कॉल ऐकून ऐकून ते किती प्रेशरमध्ये होता. पण ते गोष्ट माझे नवऱ्याला कळत नाही आणि त्याच्या आज माझे कारण माझे नवऱ्याचे कारण जे आमच्यामध्ये जे दोनमध्ये वाद आहे खरखर त्यांना त्रास होत आहे ना. तो खरखर आम्ही त्रास देत आहेत त्यांना. ताई पण हे अचानक कसं काय घडलं? कारण एकीकडे तुम्ही आरोप करताय, दुसरीकडे आपण पाहतो तुमचा मुलगा वडिलांचीच बाजू घेतोय. मग हे यात काय अर्थ काढायचा? ऐका, जे अगोदरपासून मला सगळे जे माझे मुलगा मुलगी आहे नवरे आहे हे म्हणताय तुम्ही कोर्ट केस परत घ्या, बाजू घ्या, कोर्ट केस करू नका, हे करू नका, ये वाद संपवा कुठेतरी. मी पण संपवण्यासाठी तयार आहे. पण आज मुलाबाळांना इतका त्रास होत आहे. आज अचानक कोर्टाकडून निकाल लागला और अचानक मीडिया माझे घर आले, हे मीडियाचे प्रतिनिधी आहे ते अचानक माझे घरी आले आणि काय बोलत होती. मी काय सगळे थोडी ना तुमच्याकडे काय पोलपट्टी खोलली धनंजय मुंडेची की काय तरी वाईट केला. आता तो काय तोंड उघडला नाही आहे. तो इतकी हे लोकांना मिरची वाटते, इतकी जलन वाटते की माझे मुलाला प्रेशर देत आहे की हे बोला ते बोला. त्यांनी पोस्ट केली. माझा मुलगा असा नाही आहे, कधी पोस्ट करणार नाही, माझ्या विरोधात कधी जाणार नाही. पण त्यांच्या डोक्यावरती पण प्रेशर आहे ना. तुम्ही बघितलेलं आहे भाऊ, तुम्ही बघितलेलं आहे. या तुम्ही पण मीडियावरती या तुम्ही माझ्यासोबत बोला ना. तुम्ही या, तुम्ही 1 मिनिट या तुम्ही बोला ना की काय करत होता मुलगा तुमच्यासोबत. सगळे मीडिया लोकांनी बाहेर काढून टाकला. क्योंकि माझ्या मुलगीने नाही केला, धनंजय मुंडेंनी त्यांना कॉल करून सांगितलं की मीडियावाले लोकांना बाहेर काढून टाका, काय बाईट देऊ नका. काय करणार, आम्ही एकटो आहे. मुलगा मुलगी खूप लहान आहे. 3 वर्षापासून ते लोक खूप सहन करत आहे. आईला 2-2 वेळे जेलमध्ये टाकणं, मारहाण करणं, हे सगळे ते लोक खूप छोटे आहे, खूप लहान आहे. तुमच्या मुलाचं या पोस्टमध्ये एक म्हणणं आहे की माझ्या आईला कोणत्याही आर्थिक विवंचना नाही, तरी सुद्धा तुम्ही घराचे कर्जाचे हप्ते भरायचे नाहीत असे जाणीवपूर्वक ठरवले आणि माझ्या वडिलांचा बदला घेण्यासाठी कायम खोट्या गोष्टी त्या पसरवतात. देखिए माझ्याकडे पुरावे आहे कि आज डोमेस्टिक वायलेंस का केस डाला है, कोर्ट से पोटगी मांगी है, 50 करोड़ रुपए हाई कोर्ट में मुझे ऑफर की थी तो मैंने वो ठुकरा दी थी. और कोर्ट में क्योंकि मेरे को दलाली नहीं खाना है किसी की, मेरे को हराम की कमाई नहीं खानी है, मेरे हक का पैसा चाहिए जो मेरे को न्यायालय ने दिया है. भले ही 2 लाख 15 लाख मांगे थे, भले ही 2 लाख दिया है. तो आज माझ्याकडे पुरावे आहे. सोसायटीचा मेंटेनन्स रखडलेला आहे 5 लाख रुपयेपर्यंत. प्रॉपर्टी टॅक्स रखडलेला आहे. BMCची नोटीस आहे. 1 मिनिट कालची नोटीस आहे, मी तुम्हाला दाखवते. 1 मिनिट. ये बघा, ये BMCची नोटीस आहे. ये BMCची नोटीस आहे, आत्ता नाही, काल मी बघितलेली आहे. और कल मी आपले मुलगेला पाठवलेली आहे की पापाला तू पाठवा. ये नोटीस आलेली आहे टॅक्सची आणि मेंटेनन्सचा पण 5 लाखचा मेंटेनन्स रखडलेला आहे. आरोप केला होता डोमेस्टिक व्हायलेन्सचा, मारहाण झाल्याचा, त्याचे काही पुरावे तुमच्याकडे आहे ना. 1 मिनिट. खूप काही आहे. आता मी काय सांगितलेलं नाही आहे. तरी पण जरी असं माझ्या मुलगा मुलगीला माझ्या विरोधात केला तो मी सगळं काढून टाकणार. काय कोणाकडे 25,000 कोटीची प्रॉपर्टी आहे दलाली करून, काय करून. आणि मुलावर पण दबाव टाकला जातो. हां, 100% दबाव आहे. काय शकतो हां, हा दबाव काय असू शकतो? ते फोटो तुम्ही जरा दाखवा. ऐका, मला 2 वेळे जेलमध्ये टाकला. 8 केस आहे. मुलाबाळा 3 वर्षपासून बघत आहे. आई किती परेशान आहे. ते परेशान त्यांना नको आहे, त्यांना हे परेशानी नको है. और आणि धनंजय मुंडे को चाहिए तो बच्चे लेकर जाए, वो घर से आज ही लेकर जाए. मैं देती हूँ और फिर देखती हूँ मैं कैसे लड़ती हूँ. इसके बाद आज तक मैं भी इसलिए चुप थी कि बच्चे हैं मेरे साथ, इसलिए शांत हूँ. किसने 2500 कोटी की प्रॉपर्टी कमा ली दलाली करके, नाव उघडलेले नाही आहे आत्तापासून. कोणाकडे 2500 कोटीची प्रॉपर्टी आहे, काय दलाली होत आहे, कोणाकडे लडकी सप्लाय होते, काय होते, माझी बहिणीसोबत काय झाला, तिने पण आता तोंड उघडलेला नाही आहे. पण जरी माझे मुलाबाळांना त्रास देऊन, प्रेशर देऊन
त्यांना माझे विरोध उभे केला तो तू घेऊन जा, धनंजय मुंडेला मी ऑफर करते, तू घेऊन जा मुलाबाळांना, मी बघते तुला. पण ते म्हणतात की जे डोमेस्टिक व्हायलन्स आहे, तुमचा मुलगाच म्हणतोय हम्म. की वडिलांकडून कधी आमच्या भावंडांना आईला झालं नाही, आईकडून वडिलांना झालं. यात किती तथ्य आहे आणि या मागचं नेमकं ऐका, कारण काय? अशा तुम्हाला पद्धतीने माहिती पोस्ट आहे, टाकल्या. ऐका, धनंजय मुंडेनी माझ्यासोबत मारहाण केली होती, पुलिस ने कंप्लेंट लिखी. जब महाराष्ट्र की पुलिस उसके विरुद्ध नहीं जा सकती तो बच्चे कैसे जाएंगे? एक छोटी सी बात में मैं आपका बात का खंडन करती हूँ. जब महाराष्ट्र की पुलिस खुद देवेंद्र फडणवीस जी सीएम धनंजय मुंडे की बात के विरोध नहीं जा सकते तो बच्चे क्या जाएंगे? बच्चों की दाल रोटी चल रही है उससे. ते म्हणतात की वडीलच आमची सर्वस्वी काळजी घेतात. हां, घेतात ना. कुठे नकारता येत नाही. तो चांगला हस्बंड पण आहे, चांगला वडील पण आहे, चांगला वडील आहे. भारतामध्ये सगळ्यांचे चांगला वडील आहे. मी बोलते जे खरं आहे ते खरं आहे, ते खोटं आहे ते खोटं आहे. मग तुमचा हा लढा कशासाठी आहे आणि यातून काय नेमकं तुम्हाला? माझा लढा काहीही नाही आहे. फक्त हे जे नाव हटवा है ना, बायको नाही तू लिव्ह इनमध्ये होती हे साईन करा, हे सगळं आहे. तरी पण आमची बात पण अगोदरपासून चालू आहे हे सगळी गोष्टीवर. पण आज अचानक मला हे कोर्टाची, हे ऑर्डरची, हे सगळ्याची जास्त माहिती नाही आहे. पण हे अचानक कोर्टाचा काल निर्णय आला, मी बघितला, माझे मुलाला दिला की आज आपली विजय झाली, आपल्याला 2 लाख रुपये एक बायको म्हणून कोर्टाने आदेश दिलेला आहे. पण आता सदावर्ते पण मैदानात उतरले धनंजय मुंडेंच्या बाबत. ते म्हणाले की निकालाचं कोणी राजकारण करू नका, लिव्ह इन मध्ये राहणाऱ्यांनाही पोटगी मिळते. ऐका, हे सदावर्ते जे वकील आहे ते माझ्यासाठी तो वकील पण नाही आहे. कशाला? क्योंकि जे सदावर्ते वकील आहे त्यांना मी खूप अच्छा मानती थी. पर ज्या वेळे माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकली गेली होती, माझे लोक त्यांच्याकडे गेले होते की तुम्ही हे जे वाईट गोष्टी घडलेली आहे, मंत्री होते त्यावेळे पण धनंजय मुंडे, ते मंत्री होता